चला जाऊया आपण दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. चला दोन बॅटर्स मध्ये कोण आहेत ओपनिंगचे खेळाडू आपण पाहू शकताय. तुषार डवला आणि किशोर डवला ही जोडी आपल्याला बघायला मिळते. दोन डवला ब्रदर्स. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला जात आहे, कट केला जात आहे, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं जात आहे. पहिल्या चेंडूवर धाव मात्र इथे या धावफळकाची सुरुवात एक आकड्याने होताना बघायला मिळते. मॅन्डंट्री पॉवर प्लेचा स्पेल प्रदीप पवार या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ओव्हर द विकेटने मारा करत असताना पहिली जी लेंथ हाताळली चांगली, परंतु पूर्णपणे मॅन्डंट्री पॉवर प्लेचा जो स्पेल असतो ना, बॅटिंग करणारी टीम या स्पेलकडे लक्ष जास्त मोठ्या प्रमाणात देत असते. फुलटॉस होता मनगडच्या साईने वळवलाय, परंतु थोडंसं पण पहिला आउटफीमुळे चेंडू थांबला. थोडासा थ्रो खराब आला होता, परंतु फायदा नाही मिळाला. दोन मात्र धावा मिळतील तिकडे. सुरुवात आपण पाहिली आहे तर दोन्ही बॅटरची होताना पाहायला मिळते. एकाने एकने सुरुवात केली, एकाने दोनने सुरुवात केली आहे. पहिल्या दोन चेंडूमध्ये 3 धावा खास करून मॅन्डंट्री पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळालेत. क्रिकेटचा खेळ मात्र आपण पाहिला तर चांगल्या स्वरूपात तुम्हाला खेळायचा आहे, चांगला मात्र परफॉर्मन्स करायचा आहे, तर चांगला विचार असायला हवा. हा रडारमध्ये टाकलेला चेंडू पाहतोय, उडवलाय. अटॅक मात्र केला होता, मात्र एलिव्हेशन नाही प्रॉपर मिळालं. तेच कारण काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाली, संधीचं केलं सोनं आणि पहिला मात्र धक्का जो मोठा दिला जातोय पाहायला परतावं लागेल त्या गाऊटच्या दिशेने. बॅटर आपण पाहिला मिस्टर तुषार डवला. बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससूनवघर गावात. हे ससूनगर क्रिकेट क्लबनी आयोजन केलंय लय झकास. विजय पाटील फाउंडेशन मानपण देताना आलेल्या खेळाडूंना विजय पाटील. या वेळेला आपण पाहू शकतोय की ड्राईव्ह केलं जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बघा थोडंसं आमच्यापर्यंत देखील जे अपडेट पोचली होती, थोडंसं इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. म्हणजेच काय तर तुषार होता, किशोर होता, परंतु स्ट्राईक कोणाकडे होती मात्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळेच थोडंसं आपण बघितलं की बाद होणारा खेळाडू जो आपण पाहिला तर तुषार पाहायला मिळाला, मनोज. ऑन साईडला आपण पाहिला तर मग फटका मात्र खेळला जातोय. शॉर्ट लेगच्या डोक्यावरून आपण पाहिला तर चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय दन 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 करत अगदी सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक चौकार. मानपण देताना आलेल्या खेळाडूंना विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज. बघा गाजतय ससूनगर गावामध्ये विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरात. थँक्यू डीजे. बघा प्रॉपर आमच्याकडे 12th मॅन पाठवून द्या, जेणेकरून आमच्याकडे नावं कम्प्लिटली पोहोचली पाहिजेत. यावेळेला आपण पाहू शकतोय हा चांगला चेंडू हाताळला गेला. हलकस पण पाहिला तर मग बॅटला स्पर्श करणारा चेंडू पाहता मिळतोय. अगदी एक धाव मात्र मिळेल. बघा तुषार मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हेच मात्र आपण पाहिलं तर चित्र डोळ्याच्या समोर दिसत आहे, परंतु आमच्याकडे थोडीशी माहिती जी उलट मिळते त्यामुळेच थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. आणि त्यावेळेला आपण पाहिलं की ऑन क्रीज मनोज आणि तुषार आहेत, बाद होणारे खेळाडू किशोर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावर धावा आपल्याला आहेत पाहायला मिळाल्या ते 8 9 का बघा 9 धावा असतील. शेवटच्या बॉलवर देखील 1 धाव येताना पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा आपण पाहिली तर मग जी थोडंसं आपण पाहिलं तर मग थोडंसं नाही तर भरपूर कन्फ्युजन झालं होतं देखील स्कोरिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील, आणि तो कन्फ्युजन दूर झाला आहे. जाऊया पुन्हा एकदा
सगळं काही. विशाल मलावकर नावाचा बॉलर दुसऱ्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतोय. हलकासा मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. जिथे कमी तिथे असं दर्शवत असताना हे दोन बॅटर्स मनोज आणि तुषार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा दोन जोडल्या जात आहेत. 30 यार्डच्या घेऱ्याजवळून आपण पाहिलं तर मग धावा जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर तुषार ज्यांना APL मध्ये देखील आपण पाहिलं होतं बॅटिंग करत असताना परफॉर्मन्स आपण पाहिलं तर मग APL मध्ये जे राहिलं या मैदानामध्ये कसं देईल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर फिल्डर तिकडे थोडेसे लांब राहिले होते. छोटे खेळाडू होते तिकडे आपण पाहिलं प्रयत्न त्यांचे मोठे पाहायला मिळाले. दुधाई स्पोर्ट्स असरोटी चिंचोटी आपण पाहिले तर जो टीम आपल्याला बघायला मिळतोय या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग आकर्षित अशी जर्सी ब्ल्यू आणि नक्कीच आपण पाहिलं तर ब्ल्यू जर्सीमध्ये आपण पाहिलं तर ब्ल्यू आर्मी सध्या तरी आपण पाहतोय जी क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र सांभाळताना पाहायला मिळाले. पुढील चेंडू पाहतोय. हो मध्ये येणारा चेंडू आपण पाहिला तर सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते तुषारसाठी. आपण पाहिलं तर अपेक्षा होती कदाचित ऑफस्टमच्या थोडासा बाहेर मिळेल परंतु मध्ये येणारा चेंडू होता. आश्चर्यचकित केलं तुषारला देखील. आपण पाहिलं तर मग अशा प्रकारे हा चेंडू आला आणि मात्र त्यावेळेला मजबूर झाले खेळण्यासाठी. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते विशाल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन फटका एक्झिक्यूट करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूमध्ये मिळत नाहीये. इथे आपण पाहिलं तर कनेक्शन नाहीये. डॉट चेंडू वारंवार येताना पाहायला मिळतात. धाव संख्या फलकावर आपण जर बघितली ना 13 धावा आहेत आणि त्यामध्ये आता पाहिलं तरी एक्स्ट्राने भर पडेल. थोडंसं पण पाहिलं तर मग बाईच्या स्वरूपात विकेट किपर ज्यांना पण पाहिलं जे या संघाचे संघनायक आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. आणि इथे बॉलिंगमध्ये जर विश्लेषण करायचं झालं ना तर बॉलर विशाल मलावकर आपण पाहिले तर मग कोणत्याही प्रकारे आपण पाहिले तर बॅटरला मोकळी सूट देत नाही आहेत, मोकळी वीट देत नाही आहेत, चांगले फटके खेळण्याची संधी दिली जात नाही. याचाच अर्थ की खराब चेंडूची हाताळणी केली जात नाही आहे. वाघोबा प्रसन्न भावकल टीम एक डेफिनेटली चांगली टीम आहे. चांगलं खेळी करण्यासाठी माहीर आहे ही टीम. हलक्या हाताने मात्र चेंडूला वळवलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग फटका पाहिला आपण तर फसला गेलाय. एलिव्हेशन तिथे देखील नाही मिळालं आणि मिस टायमिंग शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला निवडलं. बॅटर मात्र बाद होताना पाहायला मिळेल. इथे परतावं गेलं मनोज या बॅटरला. त्याच्याकडून अपेक्षा होत्या मात्र आपण पाहिल्या त्या भंग केल्यात आणि महत्त्वपूर्ण धक्का मैदानाच्या आतमध्ये दुसरा वाघोबा प्रसन्न भावकल टीमला लागतोय फलकावर 14 धावा असताना. हे खेळाडूंना आज मिळून दिली संधी ही बघा लखमोलाची. थँक्यू सर व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय द ग्रेट विजय शेठ पाटील चषक 2026 दुसरा दिवस. बॉलिंग ट्रॅकवर आता येताना आपल्याला बघायला मिळतील नंबर 3 मध्ये संतोष पवार दुधाई स्पोर्ट असरोटी चिंचोटी या टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर नंबर 3 6 मात्र आपण पाहिलोय हा गोलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये जे आलेत नॉन स्ट्राईक एंडकडे आपण त्यांना पाहतोय. तुषार यांना आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतोय की जसं म्हणतायत ना कि मोती कभी किनारे पे आते नहीं उनके पाने के लिए समुंदर में उतरना ही पड़ता है. उसी तरह अच्छे दिन पाने के लिए मुसीबतों से लड़ना ही पड़ता है. खडे खडे शॉट खेळण्याचे परिणाम आतापर्यंत भोगावे लागलेत बॅटर तुषारला. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की शालेय शिक्षणामध्ये आपण बघितलं तर पास व्हायचं असेल तर मजबूत असायला हवा तुमचा होमवर्क. मोबाईल वापरत असेल तर गरजेची बाब आहे नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असाल तर मग महत्त्वपूर्ण असेल तो म्हणजे फुटवर्क आणि ते दिसून येत नाही आहे.
सध्या तरी आपण पाहिलं तुषार या बॅटरचं. आता बॅटच्या रडारमध्ये फटका चांगला खेळलाय, परंतु आपण पाहिलं हवेच्या विरोधात तो फसला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक छान असा झेल कंप्लीट केला जातोय फिल्डरच्या माध्यमातून आणि धक्का जो महत्त्वपूर्ण तिसरा दिला जातोय. फलकावर धावसंख्या पाहिली तर 14 असताना वाघोबा प्रसन्न भावकल टीमला थोडंसं अडचणीमध्ये आणलं गेलंय. संधी ही बघा लखमोलाची, हे हे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करतात पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता इंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. महत्त्वपूर्ण आपण पाहिला क्रमांक बॅटवर मिस्टर करण डवला, परंतु करण यांना अंबाला बनावं लागेल, कारण की आता धावसंख्या तरी आपण पाहिली आहे ना तर मंद झालेली आहे, स्लो झाली आहे, धीमी झाली आहे. गती मात्र प्रदान करायची असेल तर एक असा खेळ करावा लागेल, एक अशी पारी खेळावी लागेल जी या धावसंख्येला वेग देईल, एक चांगली दिशा देईल. धाव फलकाचा मात्र आपण पाहिला तर जो ग्राफ आहे तो वरच्या दिशेने घेऊन जाईल. डेफिनेटली आपण पाहिला तर लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटरला या मैदानावर आपण पाहिलं तर मग हवेची साथ देखील तितकी छान आहे, परंतु लेफ्ट हँडेड बॅटरच्या हवेचा मात्र वापर करताना योग्य ते क्रिकेट आपल्या संघासाठी दर्शवेल का? गणेश बॉलिंग ट्रॅकवर सफलता तर त्याने मिळवली गेली आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करता असताना आपण पाहिलं आहे तर या वेळेला पूर्णपणे गोलंदाजीमध्ये जी आपली धार आहे ना ती पकडून ठेवली जाईल का? हो, प्ले डाऊनच्या स्वरूपात बॅटरला केलंय पास. लेफ्ट हँडेड बॅटर मात्र अपेक्षा होत्या हवेच्या विरोधात आणि हवेच्या सोबत आपण पाहिलं तर चांगला खेळ करेल, परंतु तसा झाला नाहीये. लक फॅक्टर साथ देत नाहीये. हलकसं इनारेज आणि फर्निचर डिस्टर्ब केलं तिकडे आणि विकेट मिळेल वारंवार. या ओव्हरमध्ये सफलता गणेश पवारची पॉवर मात्र पाहायला मिळते बॉलिंगमध्ये. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी ही जमली भारी, साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमली भारी. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. करोड़ों की बस्ती में एक दिलदार अशी हस्ती सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब. नक्कीच आपण पाहिले तर ज्याप्रमाणे ससूनगर गावाला लाभलेला अनमोल हिरा, अनमोल रत्न म्हणजेच आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब. आपण पाहिलं ना वक्त देखते ना मोहरत देखते, ये तो अपनों की ज़रूरत देखते आहे. आणि आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा आपण पाहिलं मदतीची हात जेव्हा जेव्हा हवी असेल तेव्हा साहेबांची मिळते साथ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश कोरडा आले. हा बॉल मात्र फेस करत असताना चांगला फटका, मात्र काय झालंय नेमकं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मोठी वाले चुकी झाली आहे आणि ही चुकी मात्र माफीच्या लायक नाही आहे आणि ते पाहायला मिळत आहे. चौकार धावसंख्येचा वाढेल आकार, धावसंख्या मात्र भरपूर काळानंतर वाढली जाते. धावसंख्या पोहोचले 18च्या घरामध्ये. मंचावर आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांचा देखील इथे शुभागमन झाले. वेलकम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 मध्ये आपलं शब्दसुमनाने मनापासून स्वागत करतो साहेब. हा बॉल पाहिला पण तर थोडासा ऑनिमन बाउन्स घेताना पाहायला मिळाला. बघा स्पॉट पाहिला ना पण तर यावेळेला गोलंदाजी मध्ये जो पिचिंग केला होता लगभग गुडलँड स्पॉट होता आणि तिथून अनिमन बाउन्स बॅटरला बीट करतोय. गोलंदाजी छान झाले. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर एक मिसफील्ड सोडली तर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर कशाचीच कमी नाही आहे. थोडासा शफल होऊन मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघून फटका महेश यांच्या माध्यमातून कन्वर्ट करायचा होता. पहिला पण तर प्रॉपर टायमिंग नव्हतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू रवाना झाला. तिकडे 2 धावा मात्र तत्पूर्वी बॅटरने पूर्ण केल्या. या 2 धाव्याने संघाच्या टोटलमध्ये वाढ हलकीशी होताना पाहायला मिळते आहे आणि टीमची टोटल 3 ओव्हरच्या अखेरीस पोहोचली गेली आहे 20 या आकड्यावर. म्हणजेच काय आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळाले तर प्रत्येक गोलंदाजाने आता जी गोलंदाजी केलेली आहे म्हणजे स्टार्ट
म्हणजे पहिल्या ओव्हर, दुसऱ्या ओव्हर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजीमध्ये वाघोबा प्रसन्न भावकल टीम जो आपण पाहू शकतोय नॅशनल क्रमांक 48 आपण पाहिला तर मग जवळजवळ क्षेत्र जर आपण बघितलं तर मग विरार फाटाच्या जवळ आपण जाऊ शकतोय, त्या क्षेत्र म्हणजे पेल्लारच्या पुढे आपण जाऊ शकतोय आणि त्या विभागातून बिलॉंग करणारा संघ आपण पाहिला तर येताना पाहायला मिळतो. आणि त्यांच्या विरोधात आपण जर बघितलं तर चिंचोटीचा संघ बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा स्पॅल विश्वनाथ मलावकर नावाचे बॉलर जे आलेत. हे महत्वपूर्ण स्पेल असेल. ओ थ्रो आलाय, नेमकं घडलंय काय? दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न पाहायला मिळाला. धावा कमी आल्या होत्या आणि त्याच प्रयत्नामध्ये जास्त स्ट्राईक अजय यांना मात्र स्वतःकडे ठेवायची होती. त्याच प्रयत्नामध्ये दुसऱ्या बाजूने मित्र म्हणेन की विकेटचं सॅक्रिफाईस केलंय की काय. महेश यांचा प्रयत्न पुरा राहिलाय आणि रनआउटच्या स्वरूपात त्यांना परतावं लागेल डगआउटला. विकेट डाऊन. बघा हत्ती गेला होता, शेपूट राहिला होता आणि नेमकं काय झालंय तर एकही धाव नाहीये. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा. विकेट का? बघा एकही धाव नसेल कारण की वन शॉटचा म्हणजे पहिली धाव घेताना अपूर्ण धावेचा इशारा आलाय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. म्हणजेच काय बॉल मात्र कंप्लीट झालाय, विकेट डाऊन झाले, धाव एकही नाहीये. ही लेंथ अपस्टमच्या बाहेर बॅटचा हलकासा एज पाहतोय आपण. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान करतोय. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. इथे आपण पाहिला पाठलाग पूर्ण होतोय का? बाउंड्रीच्या जवळ चेंडूला फळ केलंय. धावा मात्र जोडल्या जात आहेत. आपण पाहिलं जोपर्यंत चेंडूची फेकी येत आहे परंतु आपण पाहिलं असं नाही तर तसं पाहतोय. या वेळेला चौकार गेला नाहीये परंतु चौकार धावून पूर्ण केलाय आणि 4 धावा मौल्यवान ज्या सुवर्ण रत्नासारख्या असतील या क्षणाला आणि त्या मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. ही लेंथ आपण पाहिली आहे तर वायडर लाईनच्या बाहेर आहे. थोडंसं पंच देखील आपण बघितलं एक्सरसाइज करतायत. वाईडचा मात्र इशारा मिळतोय. एक्स्ट्रा रन्स बघा थोडंसं आपण पाहिलं तर जे 3 ओव्हरचं प्रेशर होता या ओव्हरमध्ये थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला जातो कारण की टार्गेट या ओव्हरमध्ये जर तुम्ही धावा जर घेतल्या नाही आहेत ना अजय यांचे प्रयत्न होते मोठा फटकाला अजय यांचे प्रयत्न होते मोठा फटका खेळण्याचे ते अपयशी येताना पाहायला मिळालेत आणि पाहतोय आपण तर महत्वपूर्ण 30 आकड्यावर टार्गेट आपण पाहिलं तर मग 32 धावांचा असेल. आदरणीय सन्माननीय जितूजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झाले. वेलकम जितूजी पाटील साहेब. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 मध्ये आपलं शब्द सुमनाने श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगरच्या वतीने स्वागत करतोय. गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा शांती को दिरकीला वो मिल 15 आईली उरणची तार पाणी भरलंय चिक्कार माझं उठलंय कपाल शांती को कपाली सुटलंय पाणी आईली उरणची तार पाणी भरलंय चिक्कार माझं उठलंय कपाल शांती को कपाली सुटलंय पाणी. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला वाघोबा प्रसन्न भावकल टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा. लगेच जास्त वेळ खर्च करू नका. रिक्वेस्ट तुम्हाला मनापासून करतोय. प्रत्येक संघाला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणं अनिवार्य आहे. का अनिवार्य आहे? कारण की संध्याकाळचं सत्र असतं आणि त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक संघाला अपेक्षा असते की जास्त ओव्हरचे मॅच असतं जेणेकरून प्रत्येक संघाला ही इच्छा नसते की शेवटचा मॅच हा 1 ओव्हरचा खेळावा लागेल. म्हणून त्याच्यासाठी मी प्रत्येक संघाला रिक्वेस्ट करतोय कारण की याच संघाला नाही आहे की प्रत्येक आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये देखील. बघा कालच्या दिवसामध्ये आपण स्टार्ट टू एंड
जे सुरुवातपासून शेवटपर्यंत जे मॅचेस 3 ओव्हरचे कंप्लीट केले गेले होते, कारण की उद्घाटन सोहळ्याचा तो दिवस होता. पण आज दुसरा दिवस आहे, त्यामुळे आज आपण पाहिलं तर मग प्रत्येक मॅच आपण पाहिलं अगदी वेळेवर आणि अगदी कंप्लीट ओव्हर्समध्ये खेळला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर लक्ष गाठायचं आहे 32. उशिराने जोडलेले प्रेक्षक VTSCH ऑफिशियल यूट्यूब चॅनल या मैदानाच्या अगदी जवळ असतील किंवा मंचावर आमचे उपस्थित पाहुणे त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 4 ओव्हरमध्ये धावा वाघोबा प्रसन्न भावकळ या टीमने धावा बनवल्यात 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावा टार्गेट ठेवले गेले. आई दुधाई स्पोर्ट्स असरोटी चिंचोटी विभागातून बिलॉंग करणारा टीम आता 32 धावा चेस करायचे आहेत 24 चेंडूमध्ये. जर आपण कागदपत्रे बघितलं तर हे टोटल थोडंसं 24 चेंडूमध्ये 32 सोपं दिसतोय, परंतु जर एखादा एक चांगला स्पेल या मॅचमध्ये आला तर इथे ही मॅच आहे ना 32 धावांचं जे टार्गेट आहे तो थोडंसं कठीण होताना बघायला मिळू शकते. कारण की क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण अनेक असे लो टोटलवाले मुकाबले जे एक रफ अँड टफ आणि चुरशीचे होताना पाहायला मिळालेत, परंतु आज आपण पाहू शकतो चुरशीचा मुकाबल्यांची अपेक्षा आहे. कारण की यानंतर आपण पाहणार आहोत की श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स असोनगर जो मॅच आपण पाहणार आहोत अबू स्पोर्ट्स खराडी, कारण की एका बाजूने उमेश भुरे आणि दुसऱ्या बाजूने लोकेश भोईर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला जाऊया आपण आता मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग 2 आघाडीचे बॅटर आलेले आहेत आणि या 2 बॅटरकडे आपण नजर टाकली तर विश्वनाथ मलावकर आणि विशाल मलावकर. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर रोहित सालकर अराउंड द विकेट. पहिला चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं जो मारा पाहायला मिळाला हलक्या हाताने आपण पाहू शकतो. चेंडूला मात्र खेळला गेलाय. विशाल याने मात्र एक धाव कंप्लीट केली आणि विश्वनाथ मलावकर याला मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे आणलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल अखूट टप्प्याची लेन थोडीशी आपण पाहतोय बॉडीच्या जवळ अक्रॉस द बॉडीने मात्र फटका खेळलाय डीप लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने. चेंडू देखील धीमा झालाय तिकडे. फटका मात्र आपण पाहिला तर मापून मोजून तोलून मोळून खेळला गेला होता, कारण की आपण पाहू शकतोय सेफ खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला बॅटर विश्वनाथ या खेळाडूचा. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला जरूर बघायला मिळत आहे, कारण की जेव्हा वाघोबा प्रसन्न भावकळ टीम देखील सुरुवात झाली होती पहिल्या बॉलवर सिंगल दुसऱ्या बॉलवर 2, तसंच चित्र इथे बघायला मिळालं आहे की चेसिंग करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल दुसऱ्या बॉलवर 2. मात्र आपण पाहू शकतो की या वेळेला लक्ष 32 आहे, म्हणून कॅल्क्युलेट क्रिकेट आपण जर बघितलं ना तर एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं तर सध्या तरी बॅटिंग करणारी टीम सहज विन होऊ शकते. परंतु बॉलरच्या प्रमाणे आपण पाहिलं तर मग या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली तर केली झाली तर बॅटिंग करणारी टीम तर अगदी सहज मॅच जिंकेल. परंतु त्यांना ही मॅच वाचवायची असेल ना 32 धावांचं रक्षण करायचं असेल तर एक ॲक्युरेट विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. अक्रॉस द लाईन पाहतोय या वेळेला फाईनच्या डोक्यावरून फटका खेचला जातोय आणि पाहतोय या वेळेला चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आपण पाहिली ही आक्रमक सोच बॅटरची कामाला आली आणि पहिला चौकार 32 धावांचा पाठलाग करत असताना ठोकला गेला बॅटर मिस्टर विश्वनाथ मल्लावकरने. थँक्यू डीजे. धावसंख्या 8 शोधायची आहे. विजयाची वाढ धाव फलकाला मात्र आपण गाठायचंय 32. सुरुवात आपण पाहिली छान झाली. रोहितची ही लेंथ आपण पाहिली तर पुन्हा एकदा अपस्टम्पच्या बाहेर जास्त आपण पाहिलं तर मग स्वेअर निघून जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मग चांगला रनअप आहे, परंतु नियंत्रण देखील असायला हवा. तुमच्याकडे गती आपण पाहिले तर किती आहे त्याला फरक पडत नाही आहे, परंतु तुमची दिशा आणि टप्पा कसा आहे त्याला महत्त्वाचं असतंय. पुन्हा एकदा आपण पाहिले तर आक्रमक सोच पाहायला मिळते. जास्त आपण पाहिलं तर एक माइंड सेट आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच काय तर स्क्वेअर लेग फाईन लेग या पट्ट्यामध्ये फटके खेळून खास करून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा जोडण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिले तर डोळ्याच्या समोर आपल्याला दिसून येते 9. 2 चेंडूचा खेळ आणि की शेष असेल. आता आपटून टाकलेला होता. एलिव्हेशन नाही मिळाले, प्रॉपर टायमिंग नाही आहे.
तुषार आले पुढे, तिथे पाहायला मिळतात सुंदर क्वालिटी कॅच कंप्लीट केला जाईल. आणि यावेळेला थोडंसं आपण पाहिलं रिस्की शॉट खेळला, त्याचा मात्र आपण पाहिलं तर खांब्याचा भोगावा लागेल विश्वनाथ मलावकरला. आणि पहिला हा मात्र धक्का दिला जाईल बॅटिंग करणारी टीम दुधाई स्पोर्ट्स असरोटी चिंचोटी टीमला. विकेट डाऊन गॉन. आपली जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत, पुरी जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत. थैंक यू सो वेरी मच. जिंदगी ने यही सिखाया है, हालात कैसे भी वो रुकना नहीं है और आएंगे कितने भी मुश्किल है, किसी के आगे झुकना नहीं आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतो की मुश्किल परिस्थिती निर्माण केली होती, 9 धावा गेल्या होत्या, परंतु त्या मुश्किल परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचं होतं ते म्हणजे विकेटने. आपण बॉलिंग करणाऱ्या टीमच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर एक विकेट मिळाली आहे, 32 धावांचं रक्षण करायचं तुम्हाला. इथून असे आणखीन काही धक्के देण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन बॅटर महेंद्र. ओ पाहू शकतोय धक्के पे धक्का, दुसरा डब्बल धक्का. इथे आपण पाहिले या संघाची संघनायक आले, मात्र त्यांना जास्त काही करता आलं नाहीये. 3 यष्ट्यामधली ही लेंथ होती, मिस केली गेली आणि मिडल मात्र आपण पाहिले उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर डिस्टर्ब केलं गेलंय वारंवार. दुसरा मोठा धक्का. आत्ता थोडंसं अडचणीचं प्रमाण वाढवण्याचं कार्य केलंय रोहित सालकरने. गोलंदाजीमध्ये छान केलंय कमबॅक आणि पाहिलं महेंद्र मलावकरला केलंय बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतोय पहिल्या ओव्हरचा खेळ कम्प्लीट ॲक्युरेट आपण जर बघितलं तर मग 9 धावा वाघोबा प्रसन्न टीम साठी देखील आल्या होत्या आणि इथे देखील 9 धावा आल्यात. बघा इथे नेमका काय झालंय, परंतु 2 विकेट डाऊन झालेत. बॉलिंग ट्रॅकवर आता आपण पाहू शकतोय करण डवला, ज्यांना आपण पाहतोय की मग बॅटिंग करताना आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये येताना बघितलं, परंतु बॅटिंगमध्ये तो इम्पॅक्ट त्यांना टाकता आला नाही आहे. आता बॉलिंगमध्ये इम्प्रेशन, इम्पॅक्टफुल गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी हे डेफिनेटली त्यांना करावे लागेल. करण डवला त्यांना नक्कीच बनावं लागेल यावेळेला विकेट टेकर बॉलर. आता पाहिलं पण तर विशाल मलावकर आणि रोशन परेड जे 2 बॅटर आहेत, हे 2 बॅटर्स आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढतील का. फटका पाहिला आपण तर मिस टायमिंग. बॅक टू द बॉलर पाहतोय यावेळेला कॉटन बॉलची संधी. शतरक्षण पाहिलं तर साधारण पाहायला मिळत आहे. या प्रकारचं शतरक्षण तुम्ही मॅचला वाचवू शकत नाही आहेत आणि हे पाहायला मिळालं. कैचेस विन द मैचेस, क्रिकेटच्या पटलावर टेक दे कैच एंड विन द मैच. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो डेफिनेटली तुम हार सकते हो ये मॅच. आणि ते इथे पाहायला मिळालं, कारण की इथे कॅच पकडणं अनिवार्य होतं. बघा मागे 2 धक्के दिले होते, आता पुन्हा एकदा कॅच निर्माण झालाय. ओ याही वेळेला आपण पाहिलं तर नियंत्रण नाहीये. आपण पाहिलं तर जजमेंट चुकलं गेलं. फिल्डर पाहायला मिळाले मिस्टर महेश पोचले होते झेलपर्यंत, परंतु आपण पाहिलं त्यांचा अंदाज चुकीचा ठरला आणि त्यांच्या डोक्यावरील चेंडू मात्र प्रस्थान करत असताना सीमारेषा ओलांडताना चौकार. विशाल मलावकर छान आता हॅलो. बघा इथे आपण पाहिलं तर हा फटका पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला जातोय. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जे कॅचेस आल्या होत्या त्या पकडल्या नाहीयेत आणि त्याचाच खांब्याचा भोगावा लागतोय. आता पाहिलं आपण तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवर तुटून पडताना पाहायला मिळत आहेत बॅटर. अक्षरशः आता मात्र आपण पाहिले की विचारधारा मात्र साफ आहे की इथे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही आणि धाव फलकाचा आकार हा वाढवताना पाहायला मिळालेत. 19 धावा.
विशाल मलावकरसाठी हा पुढील चेंडू पाहिला आपण, तर मग लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा मात्र आपण पाहिलंय की मग पंचांनी आपण पाहिलं आमच्यापर्यंत नक्की तिसऱ्या अंपर साठी आपण बघितलं रेफर केलंय, परंतु नक्कीच हा कॉल कोणाचा आहे? पंच बॉलिंग करणाऱ्या टीमचं आपण पाहिलं तर हा रिव्ह्यू आहे जो आपण पाहिला तर जो घेतला गेलाय बॉलरच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांची भूमिका देखील आपण पाहिले तर खूप महत्त्वाची असते आणि इथे आता डिसिजन देखील पोहोचेल आपल्यापर्यंत. बघा इथे आपण बघितलं तर चित्र साफ झालं, साफसुथरं पाण्यासारखं, दूध का दूध पाणी का पाणी आणि डिसिजन आहे इट्स अ वाईट डिलेव्हरी. आणि आता बघा आता तुमच्याकडे जो एक रिव्ह्यू होता तो तुम्ही गमावला गेलाय, त्यामुळेच आता अपेक्षा देखील तुम्ही ठेवायची नाही आहेत की रिव्ह्यू मिळेल. आता सध्या तरी आपण पाहू शकतो की या वेळेला काय झाले तर बेल डाऊन झाले, तिकडे हवेचा वेग हवेचा प्रवाह देखील वाढला गेलाय. धावसंख्या आम्हाला अमृत परेड सांगतात की धाव फलकावर झालेत 20, म्हणजे जिंकण्यासाठी आता 12 धाव्यांची गरज आहे. आणि या ओव्हरमधले जे चेंडू कंप्लीट झालेले आहेत 4. 14 चेंडू आणि 12 धावा. बघा लेट नाईटमध्ये आपण बघितलं तर मग संधी पुन्हा एकदा आपण पाहिलं दिल्ली कॅपिटल्सकडे आली होती आणि ती गमावली गेली आहे. रॉयल चॅलेंजर्स आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं की मग IPL सर आपण पाहिलं तर वुमेन WPL तेच आपण बघितलं IPL. ठीक आहे चला WPL तर WPL परंतु आपण पाहू शकतोय, परंतु नक्कीच क्रिकेटचा फॉर्मॅट आपण पाहिलं तर जिंकण्याचा कारनामा केला. पुन्हा एकदा रॉयल चॅलेंज म्हणजे 2 वेळा मुंबई इंडियन्स आणि 2 वेळा रॉयल चॅलेंज बँगलोर. पण जर विचार केला ना आपण तर दिल्ली कॅपिटल्सच्या माध्यमातून 4 वेळा फायनलला आली आहे, परंतु 4 वेळा हरली आहे. इथे आपण पाहिलं कॅच कंप्लीट केला जाईल, विकेट मात्र मिळालाय. आता आपण पाहिलं ही मॅच आहे ना तितकी सहज सोपी मात्र घेतली गेली आहे, तितकी सोपी होईल का सांगू शकत नाही आहे, कारण की मॅचमध्ये पुरेसा असतो ना एक मात्र टर्निंग पॉईंट. तो टर्निंग पॉईंट कदाचित मिळाला नाही इथे, तर या मॅचमध्ये आपण पाहू शकतोय वगवा प्रसन्न बावगल संघाचा कमबॅक होऊ शकतंय. बघा तिथे मिसफिल्ड झाल्या, चौकार देखील आपण पाहिलं तिथे खर्च झाले, त्यामुळेच नुकसान मात्र होताना बघायला मिळत आहे. 12 चेंडू 11 धावा. आता ही कहाणी मॅचमध्ये आपण पाहायला मिळते. आता नवीन येणारे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पवार आहेत. आणखीन एक आपण बघितलं तर मग पवार, कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मिस्टर मग भावेश पवार, याच्याने आपण पाहिलं की ISPL. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग द ग्रेट एंट्री आपण पाहिली जी होताना आपल्याला बघायला मिळाली ग्रेट फायनलमध्ये भावेश पवार. आणि इथे आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पवार. मनोज सोलंकी बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण, पहिला बॉल त्यांचा आलेला पाहायला मिळतोय डॉट. आणि मी तेच उल्लेख केला होता की मॅचमध्ये आपण पाहिलं ना की युटर्न घेण्यासाठी एक टर्निंग पॉईंट गरजेचा असतो, आणि इथे आता मध्ये 11 होते, आता त्यापैकी आणखीन एक कमी. आता वर चढवायला मात्र मुकाबला झालाय. आता 10 चेंडू आणि 11 धावा. हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये जर आपण असं समीकरण जर उलटून बघितलं ना तर फायनलच्या मॅचमध्ये 12 चेंडूमध्ये 11 धावा ह्या झालेल्या नाही आहेत, कारण की हा इतिहास नक्कीच कामनच्या मैदानावर तो झालेला आहे. आत्ता आपण पाहिला 18 बॉलमध्ये 16, 18 बॉलमध्ये 14, 18 बॉलमध्ये 11 अशा देखील धावा झालेल्या नाही आहेत वसई तालुका या आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहिलं तो ट्विस्ट बॉलर मनोजने मात्र निर्माण केला आहे. समोरच्या दिशेने फुलटॉस चेंडू आणि त्यावर मात्र आपण पाहिलं चांगला फटका ठोकला गेलाय. खराब चेंडूची मात्र हाताळणी आणि आपण पाहिला तर मग जयसी गेन वैसी नसीहत चौकार. धावफलक पोहोचले गेले 25च्या घरामध्ये.
बघा 2 चेंडूचं जे प्रेशर वाढलं कमी केलं. पुन्हा एकदा हवेत पाहतोय. या वेळेला मात्र चेंडू चाललाय 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 सरळ सीमा रेषा पलीकडे. 7 धावेसाठी षटकार. 2 मोठे फटके. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज आता. बॅटर आपण पाहिलं तर विशाल खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. 1 धावेची गरज. धावसंख्या पोहोचली गेली आहे 31च्या घरामध्ये. 10 चेंडूमध्ये 22 धावेंची एक दर्जेदार खेळी त्यांची आपल्याला बघायला मिळते आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं तर जी खेळी आली आहे ना, या खेळीमुळे आपण पाहू शकतो की जी नौका आपण पाहिले कदाचित किनाऱ्यावर आली असती, परंतु नाही आहे. परंतु वाघोबा प्रसन्न भावकर संघाची जी नौका आपण पाहिली आहे तर मग मी तर म्हणेन या बॅटरने बुडवली आहे. कारण की त्याला जीवनदानं भरपूर मिळाली. मैदानाच्या आतमध्ये 2 ते 3 जीवनदानं मिळाली आणि त्याचा मोठा फायदा मिळाला. धाव फलकाला मात्र आपण पाहिलं तर मग कंप्लीट केला. सामना जिंकला गेला. आपण पाहू शकतोय चांगल्या प्रकारे खेळ मात्र आपण पाहिला होताना पाहायला मिळाला. मग बॉलिंग असो की बॅटिंग आणि दोन्ही युनिटमध्ये आपण पाहिलं तर मग आपलं शस्त्र आणि अस्त्र हे कामाला आलं आणि ही मॅच आपल्या नावावर केली आहे. मॅच जिंकली गेली आहे दुधाई स्पोर्ट्स असोसिएशन टीम.